अक्षर शिकू एक मतानी, घडवू नशीब आपले आपल्या हाताने, घडवू नवा देश आता नव्या दमानी, घडवू नवा देश आता नव्या दमानी, शिकल्यावर कोणी का राही अडाणी. मी नागसेन सदाशिव साबळे, मी लोणारमधून बुलढाणा जिल्ह्यामधून आलो. तुम्हाला ही कन्सेप्ट कशी सुचली आणि किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं करत आहात? ॲक्च्युली मी शाळेमध्ये काम करतोय मुलांसाठी, मुलांना वेगवेगळे प्रयोग करून दाखवतो. त्याच्यामध्येच हा प्रयोग सुचला आहे. फॉरेनच्या कुठल्या तरी चॅनलवरून मी बघितलं होतं परफेक्ट डान्स म्हणून, पण तो वेगळ्या पद्धतीचा होता. त्याला आपण आपल्या या मराठी भाषेसाठी केलं आहे आणि विद्यार्थ्यांनाचं अट्रॅक्शन खूप असतं म्हणून हा केला आहे. आणि एवढ्यात साक्षरता जे नव साक्षरता अभियान सुरू आहे त्या संदर्भाने लिहिलं, पण ते प्रचंड अगदी सीओ बिओना सर्वांनाच आवडले आणि त्याच्यामुळे तो जास्त प्रमाणात व्हायरल झालेला आहे. हे सगळं बनवत असताना तुम्हाला किती वेळ लागला आणि कशा पद्धतीने तुम्ही ती सगळी तुमची कन्सेप्ट प्रत्यक्षात उतरवली? हे सगळं बनवायला मला जवळपास 15 ते 20 दिवस लागले, कारण कन्सेप्ट नवीन असल्यामुळं मलाही नेमकं माहीत नव्हतं काय करायचं आहे. तर मी ट्राय अँड एरर जे म्हणतोय त्या पद्धतीने केलं आहे. एक 30-40 हजारापर्यंत मी खर्च केला आहे त्यासाठी, कारण बऱ्याच गोष्टी मला सोडून द्यायला लागल्या, लॅब्स कराव्या लागल्या. आफ्टर दॅट आता तयार झालं आणि हे तयार झाल्यानंतर याचं 25 ते 30 किलो वजन आहे. ते बॅलन्स करून हे डान्स करणं म्हणजे थोडं जिकिरीचंच होतं, पण आता ते साध्य झालं आहे आणि ते करतोय. नेमकं कशा पद्धतीने तुम्ही डान्स करतात, कुठे कुठे बांधलेलं आहे? आणि याच्यासाठी ते चेस्टला मेन बांधलेलं आहे, नंतर इथे वेस्टला पण आहे, थाईजमध्ये पण आहे आणि खाली लेग्सला पण बांधलेलं आहे. या ठिकाणी असल्यामुळे बॅलन्स करून डान्स करताना काळजी घ्यावं लागतं, म्हणजे त्याचं झोक जाणार नाही तेवढी काळजी घेऊन आपल्याला ते करावं लागतं. साधारणतः तुम्ही दररोज किती तास सराव केला तेव्हा तुम्हाला हे जमायला लागलं? साधारणपणे 1-1.5-2 तासाचा सरावानं झाले शकते. 8-10 दिवसातच होत आहे. आधीच डान्सची लकब असल्यामुळे थोडं सोपं गेलं मला, नवीन माणसाला थोडंसं अवघड जाईल, पण जर डान्स तुमच्या अंगामध्ये असेल तर तुम्हाला सहज येऊ शकते. सोशल मीडियावर तुम्ही सध्या पॉप्युलर आहात, तर तुम्हाला तसं काय वाटतंय की तुम्ही एक शिक्षक म्हणून काम केलंय आणि आता वेगळ्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या समोर आलायत, काय वाटतं तुम्हाला? खास तर म्हणजे आता ही जनजागृतीचे कार्यक्रम आहे, याच्यामध्ये जो जनजागृतीचा कार्यक्रम असल्यामुळं ह्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये सुद्धा खूप जास्त प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं आहे. कारण जे नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू आहे त्या अनुषंगानंच आपण बनवलं आहे आणि फक्त साक्षर लोकांसाठी, निरक्षरांसाठीच नाही तर साक्षर लोकांमध्ये खूप प्रचंड व्हायरल झाले आणि खूप आनंद वाटतो. शाळेतली मुलं सुद्धा विचारतात की सर तुम्ही दिसलात टीव्हीवर, आनंद वाटतो मुलांसोबत.